दिलेच म्हणून समजायचं, त्यापेक्षा आमचा हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं कोणतं देत आहे? ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळेल, पण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नव्हत्या त्यांच्यासाठी सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करा, अशी करोडो मराठ्यांची सरकारकडे मागणी होती. परंतु ती मागणी बाजूला सारून स्वतंत्र संवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय आहे. मी आता उपचार घेणार नसून तीव्र उपोषणाला पुन्हा सुरुवात करतोय, अशी भूमिका घेत चालू पत्रकार परिषदेमध्येच मनोज जरांगे पाटील यांनी हातावरील सलाईन काढलं. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच, त्यासाठी उद्या आमच्या आंदोलनाची दिशा आम्ही जाहीर करू, असंही जरांगे यांनी सांगितलं. मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातून 10% आरक्षणाचा कायदा मंजूर केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण संपलं तसं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. दिलेच म्हणून समजायचं, त्यापेक्षा आमचा हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं कोणतं देत आहे? बरं पाटील साहेब, आयोग गठीत करणं असेल, त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल, 10% आरक्षणाचा निर्णय असेल, हे सगळं करून फसवणूक केली असं थेटपणे म्हणणं आहे का तुमचं? मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का? आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता, कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत. त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत. ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती, ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता, ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता, ती मागणी तुम्ही मंजूर केली. आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय, तर तुम्ही या माता मावल्यांना, गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठ्यांची चेष्टा करायला लागले. कोण असं हे सहन करू शकतो? मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं तर मी मायबाप म्हणूनच त्यांना मायबाप म्हणूनच बघणार आहे आणि तितक्या ताकदीनं काम करणार आहे. ही काय आडमोठी भूमिका नाही. आडमोठी भूमिका असते तर 6 महिन्याचा वेळच दिला नसता. हक्काचं असून काय मिळत नाही? ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचं असून मिळत नाही. असं का केलं असावं की तुमची मागणी एक, त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय याच्या मागचं काय नेमकं कारण असं वाटतं तुम्हाला? त्यांना त्यांची गरज आहे ना, त्यांना त्यांची गरज आहे, मराठ्यांची गरज नाही. आता मराठ्याची शक्ती काय आणि मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.